रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीचा प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. प्रदूषण करणाऱ्या 6 कंपन्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत सोनगाव परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला. या आंदोलनात आमदार भास्कर जाधव, माजी खासदार हुसेन दलवाई आणि काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनल लक्ष्मी घाग यांनीही सहभाग घेत प्रशासनाला जाब विचारला. लोटे एमआयडीसी परिसरातील औद्योगिक प्रदूषणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. प्रदूषणामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून विहिरी आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित 6 प्रदूषणकारी कंपन्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांचा संताप हुफाळून आला. या पार्श्वभूमीवर सोनगाव परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच परिसरातील हवा, पाणी आणि मातीचे वैज्ञानिक परीक्षण करून नागरिकांना न्याय द्यावा अशीही मागणी करण्यात आली आहे. सोनगावचे जे ग्रामस्थ आहेत ते इकडे चिपळूणमध्ये पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या ऑफिसमध्ये ते जमा झालेले आहेत आणि ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. कारण त्या लोकांना पिण्याच्या पाण्याचा देखील प्रॉब्लेम आहे. त्यांना विकत आणून पिण्याचं पाणी हे प्यायला लागतंय आणि ज्यांना परवडतं ते लोक आणतात, बाकीचे लोक तर तेच खराब पाणी पितात. दुर्दैव असं आहे की तिकडे उद्योग मंत्री हे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री असून असं चाललेलं आहे. त्यानंतर गृहराज्यमंत्री हे देखील आपल्या जिल्ह्यात आहेत. ते भले ते तिकडचे ते सोन गावाचे आमदार नसतील तरी ते खेडमध्ये येतं, ते त्यांच्या आजूबाजूच्या अखत्यारीत येतं. तर 2 मंत्री रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असून सरकारमध्ये, सत्ताधाऱ्यांमध्ये, केंद्रामध्ये त्यांची सरकार, राज्यात त्यांची सरकार हे मौन पाळून आहेत. हे अजिबात त्या कंपन्यांबाबत काहीच बोलत नाही, लोकांच्या हिताबाबत काहीच बोलत नाही. परत त्यानंतर प्रदूषण मंडळ हे सिद्धेश कदमांकडे असून देखील जर असं होत असेल त्यानंतर म्हणजे हे खूपच दुर्दैवी आहे. म्हणजे कोकणातली 3 प्रमुख मंडळी असून कोकणातल्या माणसांना, सोनगावमधल्या लोकांना हे रडायला म्हणजे त्यांना हे त्रास होतोय, हे अतिशय चुकीचं आहे. तिकडचे स्थानिक आमदार भास्कर जाधव साहेब आले, त्यांनी देखील या विरोधाला पाठिंबा दिला, पण हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे म्हणजे कोकणामध्ये म्हणजे बेकार आहे की आपला मराठी माणूस ह्याच्यामध्ये मरतो, ह्याच्यात आपला कोकणी माणूस मरतो. हे अतिशय खराब गोष्ट आहे. पाहणी केली आणि ते पाण्याचा शोध करत असताना तो एमपीसीबीचा सीईटीपीचा जो चेंबर होता येसम, तिथून तो ओव्हरफ्लो होऊन पाणी राजरोसपणे नाळ्याला सोडला आणि तो पाणी साधारणतः 3 ते 4 किलोमीटर जाऊन खाडीला मिळाला आणि संपूर्ण सोनगावच्या ग्रामस्थांच्या शेतीमध्ये आणि संपूर्ण जे पिण्याच्या पाण्याचे स्रोत होते त्यामध्ये तो पाणी मिक्स झाला. आणि त्याच्या विरोधात म्हणून आम्ही त्या दिवशी प्रशासकीय यंत्रणा म्हणजे या प्रदूषणाच्या विरोधात जे एमपीसीबीचे कार्यालय असतील, सीईटीपी वाले असतील, एमआयडीसी असतील, या कार्यालयांच्या प्रतिनिधींना तिथे बोलवलं, त्याची प्रत्यक्ष पाहणी करायला सांगितली. त्यांनी सुद्धा पाहिलं आणि त्यावेळेस आमच्या सर्व सोनगाव ग्रामस्थांना त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही संबंधित कंपन्यांना बंद करतो आणि त्याची शोकस नोटीस काढली होती, पण ती समज नोटीस होती. आमच्या फक्त सोनगाव ग्रामस्थांचा त्या दिवशी धुळपेक करण्यात आली आणि ती शोकस नोटीस काढली आणि कुठलीच कंपनी बंद झालेली नाही किंवा बंद केलेली नाही. आणि जबाबदारी नाही काय कोणाची, फक्त पोलिसांना उभं करून लोकांचे मोर्चे फक्त अडवता. काय झालं दिल्लीत परवा बघितलं ना, पोलिसांच्या अडवणुकीनं असं होत नाही कधी. त्यांची काय रास्त मागणी आहे, ज्याचं कोणाचं आहे त्याला बंद करा, त्यात चुकीचं काय आहे? असं काय ह्याला बंद करा त्याला बंद करा, हा काय तुमचा विषय नाही, तर तुमच्या इंटरेस्टचा विषय नाहीये. चुकीचं काय म्हणजे कुठे हेड ऑफिस सायनला आहे सर, मुंबई सायनला ते ठरवतात. मग तुम्ही इथे काय करता? रिपोर्ट करतो आपण जे रिपोर्ट केलाय ना. हो सर. तर इतके दिवस झाले सतत लोक हे करतात, हे काय बरोबर आहे का? सर मान्य सर, पण आपण जे आपल्या अखत्यारीत आहे ते काम आपण तेव्हाच केलेलं आहे, सॅम्पलिंग टेस्ट केले आणि अजूनही त्याच्यावर साहेबांना पण त्या दिवशी सांगितलं, मीटिंगला आले होते. लोटेतील प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी आणि परिसरातील प्रदूषण कायमस्वरूपी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रशासन यावर नेमकी कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट 24 न्यूज, रत्नागिरी चिपळूण. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.